नमस्ते. सपकाळ ताई रेसिपीजमध्ये स्वागत आहे सर्वांचं. संडे स्पेशलमध्ये आज बनवलेली आहे पांढरी शुभ्र लुसलुशीत इडली, नारळाची टेस्टी चटणी आणि डोसेसुद्धा. तर कुठलाही इनो किंवा सोडा न वापरता रेशनच्या तांदळाची इडली बनवलेली आहे. त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ 6 ते 6 तास काल भिजवून घेतली. 1 चमचा मेथी दाणे आणि रात्री मस्त वाटून हे आंबवण्यासाठी ठेवून दिलं होतं. छान मस्त मुरलेलं आहे, छान आंबलेलं आहे पीठ. तर आता आपण लगेच इडली करायला घेऊया. पण कोणताही इनो किंवा सोडा ह्याच्यात वापरलेला नाही, तरी पण छान खूप मस्त इडल्या झालेल्या आहेत. रेशनचा तांदूळ वापरलेला आहे 2 वाट्या, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे. आणि रात्री पीठ आंबवण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेले, फक्त बाकी काहीही घातलेलं नाही. तर आता लगेच आपण इडली करायला घेऊया. तर इडली पात्र घ्यायचं. इडली पात्राच्या ज्या प्लेट आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे. सर्व प्लेटला अगोदर आपण मस्त असं तेल लावून घेऊ. छान असं ब्रशने किंवा हाताने लावलं तरी चालेल. तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं कुकरवर, आणि ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये तोपर्यंत इडलीचं बॅटर आपण घालून घेऊ थोडं थोडं. सोडा अजिबात वापरलेला नाही, तरी पण इडल्या खूप छान झालेल्या आहेत. तरी तुम्ही नक्की करून पहा. आणि इडली करण्यासाठी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एखादी छानशी कमेंटसुद्धा नक्की करा. तर अशा मस्त इडलीच्या प्लेट आपण भरून घेतलेल्या आहेत. इथं छोटीशी टिप्ससुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. फक्त जे आपण पाणी ठेवलेलं आहे भांड्यामध्ये, ते पाण्याला छान उकळी आल्यानंतरच ह्या प्लेट आहेत त्या अशा एक एक करून 4 प्लेट ठेवून द्यायच्या. कारण पाण्याला उकळी जर आलेली असली तर छान मस्त फुगते इडली, खूप छान लुसलुशीत पण होतात. थंड पाण्यामध्ये न ठेवता पाणी उकळी आल्यानंतरच ह्या प्लेट ठेवायच्या. झाकण लावून घ्यायचं आणि 20 मिनटात आपण मस्त इडली होऊ देऊ वाफेवर. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ. नारळाची चटणी करण्यासाठी मी नारळ घेतलेला आहे, अर्धा असा बारीक काप करून घेतलेले इथं ओल्या नारळाचे. थोडेसे फुटाणे घेतलेले इथं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले. थोडंसं साल काढून घेतलेले शेंगदाण्याचं. फुटाणे घातल्यामुळं नारळाची चटणी खूपच टेस्टी होते. तर एकदा तुम्ही या पद्धतीनं चटणी करून पहा. फुटाणे घालून खूप छान टेस्टी लागते. ह्याच्यामध्ये आता घालण्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कोथिंबीर घालते. थोड्याशा 2-4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडासा पुदिना घातलेला आहे. पुदिना घातल्यामुळं खूप छान लागते टेस्टी. त्याच्यामुळं असेल तर नक्की घाला पुदिना तुम्ही. आणि वरून थोडंसं मीठ घालायचं. आता हे सर्व जे आहे ते आता आपण मिक्सरला छान असं थोडंसं पाणी घालून फिरून घेऊ अगोदर, नंतर थोडंसं वरून पाणी घालू. तर इनो सोडा न वापरता अशी इडली तुम्ही करून पहा, खूप छान होते. तर मस्त असं वाटण आता हे झालेलं आहे आपलं वाटून बारीक. एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं. इडलीचा गॅस सुरुवातीला 5 मिनटं फुल ठेवायचा, नंतर थोडासा कमी करायचा. 20 मिनटामध्ये छान मस्त वाफवल्या जातात इडल्या. थोडंसं पाणी घालायचं. तुम्हाला पातळ घट्ट जसं तुमच्या आवडीनुसार जसे आवडेल तशी चटणी ठेवू शकता. थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. आणि आता ह्याच्यामध्ये मस्त गरम गरम फोडणी घालून घेऊ. छान आपली नारळाची चटणी एकदम टेस्टी अशी तयार झालेली आहे. पहा किती मस्त टेस्टी चटणी तयार झालेली आहे. आता इडलीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तर थोडासा इडलीचा कुकर थंड झाल्यानंतर लगेच इडल्या काढून खायला घ्यायच्या. तर कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थोडंसं बॅटर उरलं होतं, त्याचे मी डोसे पण करून घेतलेले आहेत. तर झाला आपला आजचा नाश्ता तयार. या नाश्ता करायला. धन्यवाद. भेटूया नंतर.